हा, ओळखलं का? पारुंडीहून बोलताय ना? ओ वा 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 वा. बोला, काय म्हणताय? परमेश्वर दौंड बोलतो. परमेश्वर दौंड, पारुंडी. हो 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 हो. हा. काय चाललं तुमचा? आशीर्वाद पाहिजे आम्हाला यंदा. अहो, माझं म्हणण्यापेक्षा तर परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना पाहिजे. कारण परमे हा पर- परमेश्वराचा 99% हा परमेश्वराचा 75% दादा. हा हा. आणि 25% सिंहाचा वाटा तुमचा आहे. बर बर. आता सध्या मळ्यातच आहे प्लॉटवर. बर बर. हो. तर मग अशी आठवण झाली. हा म्हणलं दादाला आपला फोन नाही, दादाचा आपल्याला नाही. आता आपण कॉन्टॅक्ट करायलाच पाहिजे. व्हिडिओ रोजच पाहतो आपण. बर बर. हा. बर काय दादा, कशी का परिस्थिती काय? तेव्हा का तुम्ही खूप आशेने मला फोन करत असता, आशेने माझा व्हिडिओ पाहत असता. हे बघा दादा, हा हे बघा, भाऊन सुद्धा काय माझं नुकसान केलेलं नाही. हा. लोकांपेक्षा मला तिथं माल गेल्यानंतर मी तर नव्हतो गेलो. बर बर. ह्याला नाशिकला. हा नाशिकला सासरे धाडे होते गेल्या वर्षी. बर तर भाऊन लोकांपेक्षा माझा माल 25 रुपयांनी शिल्लक विकला. बर बर. माझा माल 90 रुपयाने गेला आणि लोकांचा माल काही 60 रुपयानं 65 रुपयानं मला गेलेली होती. अच्छा, म्हणजे तुमचा चांगला गेला. बर, त्याच्यापेक्षा तुम्ही समाधानी आहात. मी समाधानी आहे. बर बर. आणि मी समाधानीचे, कधी बी समाधानी आहे. 2 टन माल निघला दादा आपला मिरग्या बरं का, हो हो हो. मागच्या वर्षी, पहिलं वर्ष. पहिल्या वर्षी. तरी समाधानी होतो. या वर्षी आपला माल 8 ते 9 टनाच्या आसपास जाणार आहे. अरे वा, छान. एका झाडाला आणि तेल्याने तुल्याने थोडासा का अटॅक व्हायला लागला होता. हम्म. पण स्वतः करायला असल्यामुळं ते लक्षात आल्याबरोबर लगेच आपले राम अॅग्रोचं प्रोजेक्ट घेतलं ताबडतोब. बर. हा. ठीक आहे. लिंक मग आता या वर्षी तुम्ही माल चांगला आणलाय. तुमची अपेक्षा आहे की या वर्षीचं मार्केटच्या परिस्थिती आमच्या काय राहतील? हो, बस 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 दादा तुमचे. त्याच्यापेक्षा तुमचं आता आणायचं काम आहे. तुमचं आता आणून आमच्या ताब्यात दिल्यानंतर किंवा तुम्हाला जागेवर देताना दिशा देण्यासाठी तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षा आहे. मार्गदर्शन लागत आपल्याला, बाकी काही नाही. यस. कधी माल निघणार आहे आपला? आपला माल 1 महिना लागल. 1 महिना. हा. आता पहिल्या ह्या 1 महिन्यापर्यंत माल कमीच आहेत. आणि हो पुढे जाऊन जो आंबा जोर खातो हो. उत्तर भारतातला, तोही आंबा कमीचाच रिपोर्ट येतोय. बर बर बर. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट, पाण्याचाही प्रश्न बिकट व्हायला लागलेला आहे सगळीकडे. 100% 100%. त्याच्यामुळं आता काही सुकलेले माल पण माझ्याकडे विक्रीला आले. हो. आणि जर ज्यांना पाणी आहे आणि त्यांचं जर उद्या 1 महिन्यानी जरी चालू झालं आणि ते पाणीदार माल असेल आणि चांगल्या क्वालिटीचा असेल, हा तर फक्त आपल्याला काय करायचे, माल 8 टन आहे ना, तर हा. पहिलं 2 टन जे आलेलं आहे चांगलं, हो. ते विरळून काढायचं. 4-8 दिवसाचा गॅप घ्यायचा, परत 2 टन काढायचं. असं आपल्याला माल तोडावं लागणार आहे. चालू ना, तुम्ही जसं सांगता तसं दादा, तुमच्या मार्गदर्शन खालीच चालणार सगळं. पण ह्या वर्षी तुम्हाला सांगतो, जेवढे बाजार जास्त आहेत तेवढे चोरा सिल्टाचा पण प्रादुर्भाव जास्त राहणार आहे. 100% काहीच अडचण नाही दादा. हा बरं का दादा, हा. का 1-2 दिवसात काटा छाटणी होणार आहे आपली. बर बर. तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ काढून टाकणार. काही अडचण नाही, मला कधी काढा. आणि मी म्हणत नाही माझ्याकडेच पाठवा. तुम्हाला जागेवर गिरायक आलं तर फक्त पहिला. 1 मिनिट दादा, दादा हा. तुम्ही असं म्हणायचंच नाही. जसं नाशिकचे भाऊ तुमचा मुलगा आहे, हो, पुतण्या. हा. पुतणे आहे, हम्म. एवढील वारलेले आम्ही तुम्हाला वडिलाप्रमाणे बोलतो. बर. तुम्ही जर आम्हाला बळच लोटून लावलं, हम्म. राथ्याला न्या का पिंपळगावला न्या, तरी आमचा माल तिकडे जाणार नाही. आमचा माल आला तर पुन्हा, नाही तर नाशिक. अरे वा वा, धन्यवाद. मी लुटून नाही लावत. मी कुठल्या मार्केटला जा म्हणणार नाही. फक्त मोकळं गेलं पाहिजे. नाही आणि आपण आपल्या डोळ्यांनी आणि एक मनाने अभ्यास केला पाहिजे की आता आपल्याला एवढं पिकवलेलं आहे कष्टाने, तर त्याचं फळ आपल्याला योग्य मिळतंय का केडी चौधरीकडं मिळतंय. ठीक आहे. नाही, आम्हाला तुम्हीच फळ देणार आहे. हम्म. आम्ही पाहायला बी जाणार नाही. आम्ही इथून माल टाकून देणार बर. आणि त्या ड्रायव्हर जवळ सांगणार बँक पासबुक, आणि तू जाय आणि नाशिकला मालाची पोझिशन पाहून नाशिक टाकणार किंवा पुन्हा टाकणार. आणि बर. दादा माझ्यावर नाव का परमेश्वर भाऊचं माल आहे, तिथं मला यायची सुद्धा गरज नाही. बरोबर आहे. हा. मग त्याच्यामुळं आता आपल्याला काय करावं लागणार आहे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता एकच आपली अडचण आहे की एकदम बाग खाली करायची नाही. आपल्याला हळूहळू माल काढायचा. आणि जुलैमध्येच बागा जास्त जरा येत असतील आणि हो. हे जर डिवायडेशन झालं मालाचं, म्हणजे 8 टन एकाच टाइमला येण्यापेक्षा 2-2 टन पासून पुढे गेलं तर. आपण आपण काय करणार आहे आता, काटा छाटणी होणार आहे 4-6 दिवसात. हा. आणि त्याला साईजवर घेणार. बर. साईजवर घेतल्यानंतर 30 तारखेच्या आत बाहेर थोडाफार माल आपण काढू. काढा, काही अडचण नाही. जेवढी गरजेचं आहे तेवढा काढून घ्या.
हो, कारण आता साईज झालेली आपली दादा 300 मिनिमम बरं का हम्म, दादा, हम्म, 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 मिनिमम म्हणजे हम्म. 150चं फळच नाही माझ्या प्लॉट मध्ये. बर सगळे 200 पासून पुढचे पावणे 300च्या आसपास फळ आहे. बर पावणे 200 ते पावणे 300 या रेंज मधले. बर आपल्याला फळ नेऊन घालायचं 400 प्लस. बर बस याच्या पुढे आपल्याला इच्छा नाहीये. आणि याच्या मिनिमम 300च्या पुढं आणि 400च्या मध्ये या रेंज मध्ये 400 450 असं फळ ठेवायचं आणि चालू करायचं. मी तेच सांगतो, पहिलं 8 टनातलं 2 टन काढलं ना तर राहिलेली फळं पण वजन देणार आहे आणि तुमचं त्याला पुढं पुढं जसा अन्न पुरवठा मिळेल तसे सगळ्याच मालाचं वजन वाढणार आहे. बरं, त्यामुळे पैठण भागात चेक कर दादा. बघा, मी जर आलो तर नक्की येईल. पण बर मी कुठं कुठं पूर्ण उरणार आहे महाराष्ट्रात, पण नाही, नाही उरणार पूर्ण उरणार. पण मी व्हिडिओच्या द्वारे बरोबर तुम्हाला संवादाच्या द्वारे प्रत्येकाच्या घराघरात आहे. नाही, प्रत्येकाच्या घरात नाही, आमच्या काळजात आहे तुम्ही. अरे वा आम्हाला घरातली काही गरज नाही, आमच्या आमच्या काळजात आहे, त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहे तुमच्या शब्दावर. हा 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 आता रात्री आमचा भाषानं मला रात्री 10:30 वाजता परवा दिवशी एक क्लिप टाकली होती तुमची. हा दौंड म्हणून पोरे आहे, आपला भासाचे म्हणजे फुई बहिणीचा मुलगा आहे. हो 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 त्याचे पण 700 झाड आहे. हो त्याचा माल लय सुपर आहे. त्याचा माल तर हे पाऊस व्हाय ना दादा, पाऊस जर झाला ना आम्हाला हा तर लय लवकर माल ओढून येईन आपला. पाऊस होणार. बघा, पहिला एक शिडकावा झाला ना की आतमध्ये कलर यायला चालू होणार. आता आज पेंडकवाणी पाऊस झाला आम्हाला. हा, मग तुम्हाला कलरला दिशा मिळणार, कलर येणार आतून. हो बरोबर आहे. हा, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पाऊस कुठंतरी होणार, पण ह्याला पाऊस लय गरज नाही. पण तुमच्या विहिरीचं पाणी, बोरचं पाणी गेल्याच्या नंतर वर खालून किती पाणी असलं तरी वरच्या पाण्याचा शिडकावा पाहिजेच पावसाचा, तर फळाला तजेलदार येतो पणा. वरच्या पाण्यासारखं तेजी नाहीये मालाला. हो 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 आणि यंदा तुमच्या आशीर्वादानं तुम्हाला सांगतो, मी वॉलंटियर फिरणारा माणूस होतो दादा. हा म्हणजे आपल्या डोक्यात आपल्याजवळ ट्रॅक्टर टोळ्या होत्या, ट्रॅक्टर होते, भानगडी होत्या. हा त्या राड्यात आपण याच्यावर ध्यान नाही दिलं. हा पण 26 महिन्यातल्या झाडावर मी डबल पीक काढून राहिलो. बर बर हा, मुलगा पुण्याला आहे, आपण एकटे यांना देतो. हो, हा, तुम्हाला परमेश्वर चांगली ताकद देणार आहे, ऊर्जा मिळणार आहे. ह्या वर्षी सुद्धा तुमचे पैसे होणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहेच जोडलेला आहे मी आता. आता कशी रेंज आहे? आता आता उलट लय भारी रेंज आहे. आता या टायमिंगला कधी जेवढी रेंज असते, आता तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, पुण्याचा तर 110 120 रुपये गोटी स्टार्ट झाली हा, गोटी झाली ना, गोटी आणि झाली. वर 200 रुपये गेला. पण मेन गोटीचा मीडियम माल जास्त असतात. तर नाही, त्या मीडियम मालाचे प्रत्येक बागेमध्ये जास्त माल असतो, वजन म्हणजे जास्त ही असतात मीडियम माल, तर त्याचे पैसे झाले तर बाकीचे पैसे होतात. ते सगळं सर, सगळं जेव्हा ती लेवल तोडीन हा तेव्हा आपल्याला मालाचे पैसे होते. हा, आपल्याला फार झिरो पासून हिरो पर्यंतची लेवल काढायची आहे. त्यामुळं सगळं गिरायक आपल्याकडे डॅमेज आहे, खरडा आहे, सनबर्निंग आहे, त्याचे पैसे जर घडले तरच आपल्या बाकीचे पैसे काढणार आहेत. किलो किलो टन होतो, क्विंटल होतो. हो हो, झिरो पासूनच क्विंटल होतो. आणि क्विंटल आणि टन होतो. हो 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 हो, क्विंटल आणि टन होतो, बरोबर. हा, हम्म. ते आपलं आहे तेवढं आपल्या लक्षात. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही ह्या वर्षी युट्यूब पहा आणि हो, एकच करा. बोला सर. तुम्ही तुमच्या जवळची जी 4 लोक असेल ना, त्यांना सावध करण्यासाठी युट्यूब फक्त दररोज ऐका म्हणावं. जागेवर येताना पहिल्यांदा ऐका, प्रश्न आले तर मला विचारा आणि एकदा मोकळं आपलं नाशिक मार्केटला या किंवा पुणे मार्केटला, मगच जागेवर सौदा करणार. आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळालं की पटकन करू देतो आपण. नाही नाही नाही, मी जरी नाही आलो दादा बरं का, हम्म, यंदा तुमची भेट घ्यायला मी मुलाला 100% पाठवीन तिथं. चालेल चालेल, मी भेटल. तुम्ही आदल्या दिवशी सांगा, मी नाशिकला भेटल नाही तर पुण्याला भेटल, भेटणारच. ते पुण्याला ना ठीक शिवाजीनगरला. आहे, मी पुण्याला भेटल. पण चालेल. आता तुम्ही एवढा तळमळीने फोन केलेला आहे, हो हो, फक्त थोडासा पाऊस होणारच आहे. नाही, आतून हे 30 तारखेपर्यंत जो माल येईल तेवढा मोठा मोठाच काढा. चालेल चालेल मी हे चालेल. सर्वांसाठी हेच सांगतो की आपल्याला एकदम बाजारात माल आणायचा नाही, महिना दीड महिना बाग चालू द्या, हो पण हो वजनही वाढल. आणि हो, दुसरी गोष्ट, रेटही पडून देणार नाही. आणि रेट पडायची कारण ही व्यापारी सांगतात की पुढे रेट पडणार आहे, काही कारण नाहीत आता. दादा तुम्ही आजचं नाही सांगत, तुम्ही पुढचे 2 महिन्याचं सांगत आम्हाला. हो 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 हो, बरं रेट कसे राहते दादा आता यंदा, समजा जर अजून आपण 1 महिन्यानं काढला तर? ह्या वर्षी रेट चांगले राहणार आहे. बऱ्याचशा भागात तेली आलेले आहे. तुमच्या ह्याच्यात काही फोन आले होते मला, संभाजीनगरच्या जिल्ह्यातनं झाले होते. बऱ्याचशा भागात तेले पण आलेला आहे. हो, इथं तुपेवडीला आलते का तुम्ही? हा, तिथं तेलेनी बागाची आज गेल्या असा रिपोर्ट आलाय. भरपूर आहे तिथं, हा, भरपूर आहे भरपूर. तेल्या. आणि आता तुम्हाला सांगतो, जो पोऱ्या 1 कोटीचा 1 कोटीचा माल काढित होता, हम्म त्याचे 2000 झाड आहे. हम्म
त्या पोऱ्याचे दोन्ही प्लॉट फेल गेले, फक्त एकच प्लॉट यंदा त्याचा आता. मग मला सांगा, असं प्रत्येक भागात काही अडचणी आहेत, महाराष्ट्रात अनेक संकट आहेत. या हो. संकटाला जर सामना करायचा असेल तर आता डोक्यानेच करायचा आपल्याला. नाही, सामना तर आपल्याला करायचाच आहे, कारण सामना करायसाठी आपण संघर्ष केलेला आहे. संघर्ष केलेला आहे, बरोबर. आता आपण जी ह्या क्षेत्रात घुसलो, आता मी परत 500 लावले ना दादा आता. काही अडचण नाही, तुम्ही 500 नाही 5,000 लावा. माझं विचाराचं पाठबळ तुम्हाला येईल, तुमचं कष्टाचं पाठबळ द्या. आपल्याला डाळिंबाशिवाय दुसरा पर्याय नाही. कांदा, मुळान, टमाटान, भाज्यात आपले पैसे बनत नाही, डाळिंबातच. दादा मी इतका समाधानी एवढ्या मालावर बरं का. हो. अहो माझे 1 सव्वा एकर रान गुतेले. हम्म. मला जर आज तुम्ही सांगा 13-14 लाख रुपये झाले समजा 400 झाडावर, हम्म. त्याला मी काय नाही करायचो. सगळं होणार, सगळं तुमच्या मनासारखं होणार. एक मागच्या वर्षी माझ्या सल्ल्याने वागलेल्या 25-25 लाख रुपये एकरी झालेले आहेत. 3 एकराचे 75 लाख केलेले बी शेतकरी आहेत माझ्याकडे. खरं आहे ना, खरं आहे ना. आहे ना, मी व्हिडिओ बघितले ना बऱ्याचशा लोकांचे. हम्म. आता